नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 4 अंकी वजाबाकी बघणार आहोत। हे गणित हातचेची वजाबाकी आहेत आणि 20 गणित आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर पहिलं गणित आहे 3457 वजा 2481। बघा, वजाबाकी नेहमी उजव्या साईडनं सुरू करायची आहे, म्हणजे ह्या साईडनं सुरू करायची आहे। 7 वजा 1, 7 मधून 1 गेले किती राहतं 6। आता इथं वरी 5 आहे, खाली 8 आहे, मग 5 हे 8 पेक्षा लहान आहे, मग 5 मधून 8 जातं का नाही। मग या 4 कडून एक उसनं घ्यायचं आणि या 5च्या समोर लिहायचं, किती होतं 15। लिहायचं नाही, फक्त गृहीत धरायचं 15। 15 वजा 8, 8 9 10 11 12 13 14 15 7। आता बघा, या 4 ने 1 इकडे दिल्यामुळे इथं किती उरले आहेत, इथं 3 उरले आहेत। मग आता 3 मधून 4 जातं का नाही, मग या 3 मधून एक उसनं घ्यायचं आणि ह्या इथं किती राहिलं आहे आता 3, या 3 पुढं लिहायचं, किती होतं 13। आता 13 मधून 4 गेले किती राहतात 4। 5 6 7 8 9 10 11 12 13 5 6 7 8 9 9 राहतात। आता इकडचं 1 ह्याला दिल्यामुळं आता इथं किती राहिले 2, 2 मधून 2 गेले किती राहिले 0। वजाबाकी काय आली 976। पुढचं गणित पाहूया, 7653 वजा 4283। आता या 3 मधून 3 गेले किती राहिले 0। आता 5 मधून 8 जातात का नाही, मग इकडचा एक हातचा इकडे घेतला, किती होता तिथं 15। एक हातचा घ्यायचा असतो आणि याच्या समोर गृहीत धरायचा असतो, याच्यामध्ये या 5 मध्ये ऍड करायचा असतो का नाही। तर याच्या समोर एक लिहिल्यावर किती होतं 15। 15 मधून 8 गेले 8, 9 10 11 12 13 14 15 उरले 7। आता इथला एक हातचा इकडे गेल्यामुळं इथं 5 राहिले, 5 मधून 2 गेले 3 राहिले। आता 7 मधून 4 गेले 3 राहिले, 3370 आपली वजाबाकी आली। पुढचं गणित, 8 मधून 8 गेले 0 राहिले। आता 6 मधून 7 जात नाही, आता इकडं पण 0 आहे, मग आता काय करायचं, तर आता काय करायचं, इथं 16 पकडायचं। आपण या 1 मधलं इकडं घ्यायचं, एक हातचा या 1 मध्ये वाढवायचा आणि एक आपण इथं घ्यायचं, म्हणजे इथं 16 मधून 7 गेले 7, 8 9 10 11 12 13 14 15 16 9 राहिले। आता बघा, इथं 4 मधलं एक इकडे घ्यायचं, इथं होतं 10। आता ह्या 10 मधून 2 घालवायचे, कारण इथला हातचा वरचा हातचा घ्यायला तर आपल्याला इथं काहीच नव्हतं, 0 होतं, म्हणून आपण खाली एक हातचा वाढवला, म्हणजे एक ह्याला याच्यामध्ये ऍड केलं, म्हणजे इथं 2 झालं। आता 10 मधून 2 गेले 8 राहिले। आता एक हातचा इकडे गेल्यामुळे इथं 3 राहिले, 3 मधून 2 गेले 1 राहिलं, 1890 आपली वजाबाकी आली। पुढचं गणित बघायचंय, 14 मधून 7 गेले। आता फटाफट, 14 मधून 7 गेले 7 राहिले, हातचा आला इकडचा एक हातचा इकडे गेला, इथं राहिले 8, 8 मधून 5 गेले 3 राहिले, 9 8 मधून 4 गेले 4 राहिले, 6 मधून 3 गेले 3 राहिले। पुढचं गणित, 13 मधून 5 गेले 5, 6 7 8 9 10 11 12 13 8 राहिले। 5 मधून इकडचा एक हातचा इकडे गेला, आता इथं 4 राहिले, 4 मधून 4 गेले 0 राहिले, 4 मधून 2 गेले 2 राहिले, 8 मधून 3 गेले 5 राहिले। पुढं 9 मधून 7 गेले 7 8 9 2 राहिले, 8 मधून 5 गेले 3 राहिले, 4 मधून 2 गेले 2 राहिले, 6 मधून 4 गेले 2 राहिले। पुढं 9843 वजा 3452, 3 मधून 2 गेले 1 राहिलं, 4 मधून 5 जात नाहीत, मग इकडचा हातचा एक घ्यायचा, इथं 14 मधून 5 गेले 5, 6 7 8 9 10 11 12 13 14। बघा, 14 मधून 5 गेल्यावर राहतात आपल्याकडं 9। 8 मधून आता इथं 8चा हातचा एक इकडे गेलाय 7 राहिले, 7 मधून 4 गेले 3 राहिले, 9 मधून 3 गेले 6 राहिले। पुढं 4 मधून 2 गेले 2 राहिले, 5 मधून 4 गेले 1 राहिले, 8 मधून 8 गेले 0, 9 मधून 7 गेले 7 8 9 2 राहिले। पुढं 4 मधून 1 गेले 3 राहिले, 5 मधून 4 गेले 5 आणि 1 राहिले। आता इथं 10 मधून 5 गेले 5 राहिले, आता एक इथं इकडं हातचा गेल्यामुळे इथं एकच राहिले, 1 मधून 1 गेलं 0 राहिले। पुढं 2 मधून 0 गेले 2 राहिले, 3 मधून 5 जातात का नाही, एक हातचा घ्या इकडं, 13 मधून 5 गेले 5, 6 7 8 9 10 11 12 13 8 राहिले। एक इकडं हातचा गेल्यामुळे इथं किती राहिले 3 राहिले, 3 मधून 2 गेले 1 राहिले, 8 मधून 6 गेले 2 राहिले। पुढं 2 मधून 1 गेलं 1 राहिलं, 4 मधून 4 गेले 0, 5 मधून 5 गेले 0, 8 मधून 3 गेले 5, 5001 आपली वजाबाकी आली। 6 मधून 1 गेले 5 राहिले, 4 मधून 3 गेले 1 राहिलं, 9 मधून 4 गेले 5 राहिले, 8 मधून 7 गेलं 1 राहिलं, 1515 आपले वजाबाकी आली। आता पुढचे गणित बघूया,
एक मधून 4 जातं का नाही. मग 6चं 1 उसनं घ्या, 11 झाले. 11 मधून 4 गेले, बघा किती राहतात 4. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 7 राहिले. 1 इकडं हातचा गेला. आता इथं किती राहिले 5. 5 मधून 8 जातात का नाही. मग या 5 कडून 1 उसनं गेलं, 15 झाले. 15 मधून 8 गेले 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 7 राहिले. आता इकडचा 1 हातचा इकडं गेल्यामुळे तर 4 राहिले. 4 मधून 3 गेले, 1 राहिले. 4 मधून 2 गेले, 2 राहिले. पुढं 4 मधून 5 जातात का नाही. मग इकडचा 1 हातचा इकडे घेतला. 14 मधून 5 गेले, किती राहिले 9 राहिले. आता 1 इकडं हातचा गेला, इथं 4 राहिले. आता 8चं 1 उसनं घ्या, 14 झाले. 14 मधून 9 गेले, 5 राहिले. आता इथं 7 राहिले. 7 मधून 4 गेले, 3 राहिले. 9 मधून 2 गेले, 7 राहिले. आता 14 मधून 9 गेले, किती राहतात बघा 9, 10, 11, 12, 13, 14, 5 राहिले. आता 1 हातचा इकडे गेल्यामुळे इथं 8 राहिले. 8 मधून 8 गेले, 0 राहिले. 8 मधून 3 गेले, 5 राहिले. 6 मधून 5 गेलं, 1 राहिलं. पुढं 5 मधून 0 गेले, 0 राहिले. आता 0 मधून 1 जातं का नाही. मग इकडचा 1 हातचा इकडे घ्या, 1 घेतल्यामुळे वर ह्याच्या पुढं 10 होतं. 10 मधून 1 गेलं, 9 राहिले. आता 1 हातचा इकडं पाठवला म्हणून इथं 3 राहिले. 3 मधून 2 गेलं, 1 राहिले. 8 मधून 7 गेलं, 1 राहिले. पुढं 5 वजा 2 करायचं आहे. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. 9 मधून 3 गेले, 6 राहिले. 8 मधून 5 गेले, 8 मधून 5 गेल्यानंतर 3 राहतं. 4 मधून 4 गेले, 0. पुढं 12 मधून 5 गेले, बघा 12 मधून 5 गेल्यावर राहिले आपल्याकडं 7. 4 मधून 1 गेलं, 3. सॉरी, हे 4चं 1 इकडे घेतल्यामुळे इथं 3 राहिलं. 3 मधून 1 गेलं, राहिलं 2. 5 मधून 2 गेले, राहिले 3. 8 मधून 3 गेले, राहिले 5. पुढं आता 1 मधून 3 जातं का नाही. मग 5चं 1 उसनं घ्या. 11 मधून 3 गेले, किती राहिले 8 राहिले. आता 1 इकडं गेल्यामुळे इथं 4 राहिले. 4 मधून 4 गेले, 0. 4 मधून 1 गेलं, 3. 8 मधून 2 गेले, 6. पुढं शेवटचं गणित आहे. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. 8 मधून 1 गेलं, 7 राहिले. 7 मधून 5 गेलं, 2 राहिलं. 5 मधून 2 गेलं, 3 राहिलं. अशा प्रकारे आपण वजाबाकीची 20 गणितं पाहिली आहेत. कुठल्या गणितामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकाराची 20 गणितं बघणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.